तर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकूण 9 जागांची यादी निश्चित केलेली आहे। ही यादी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरूर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा हे मतदारसंघ पवार लढवणार आहेत। आणि विशेष म्हणजे नगर दक्षिण मधून निलेश लंकेंना तर माढ्यामधून रासपचे महादेव जानकर निवडणूक लढणार आहेत। साताऱ्यामधून बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। तर बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यादी आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, माढ्यामधून रासपचे महादेव जानकर, नगर दक्षिणमध्ये निलेश लंके, वर्ध्यामध्ये अमर काळे, साताऱ्यामध्ये देखील 2 पर्याय त्यांच्या समोर आहेत। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील। बीडसाठी देखील 2 पर्याय आहेत। त्यामध्ये नाव येतंय ज्योती मेटेंचं, तर बजरंग सोनवणे हा दुसरा पर्याय देखील त्यांच्याकडे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।